तर काय म्हणता भावांनो, तुम्ही तर बरा आहे रेग्युलरच्या टायमाला भेटत आहे त्याच लोकेशनवर काल जिथे भेटेल तो जिथून आपण स्टार्टअप केलं तिथेच आलं आहे. तुम्हाला पिंपशी गेल्यावर बोलतो बरं का. तर आपण आलं जिम करतो बरं का. लोक आपण काढून घेऊ फटाफट जाऊ. आपण आलं चला मध्ये थांबले थोडं कामात थांबले बरं का. नंतर साईडलाच आहे जाऊ द्या. जाऊ चेंजिंग रूममध्ये मग सर नंतर भेटू पर्सनली. पहिले चेंजिंग रूममध्ये पहिले मी बॅग काढतो फ्रेश ब्रश होतो झाला होतो पहिला ब्रश होऊन त्यावर भेटू. आज बघू का होते का नाही. एवढा मूड चांगला दिसतोय चांगलं करू. तर आपण आलोय वापस बघा. किती मिनिट झाले 5 मिनिट आलो. फ्रेश ब्रश झालो जरा 2-3 मिनिट की आता आपला कंटिन्यू चालू करायचा आहे म्हणून बसलो आहे. आणि आज आहे आपला एपिसोड 53वा. कालचा एपिसोड एकदम बेस्ट गेला. अडचण काय नाही झाली बेस्ट गेला. आणि आज बघू का होते का नाही. तर एपिसोड आहे 53वा आणि मी आज मारणार आहे बॅक फेवरेट. तर चला पहिलं वॉर्मअप करून घेऊ फटाफट. आता 4:45 वाजत आहेत. वरी जाऊ आज वरी जाऊ. थोडं वेळ भेटेल तेवढं बोलायचा टाइम. हँड स्टँड पुशअप खाली मारू तर होल्ड ॲडव्हान्स स्पाइक पुशअप फ्रॉक स्टँड वरी घेऊ. चला मी पहिलं फटाफट वॉर्मअप करून घेतो. वेटलाच आहे मी आज एक मारणार आहे फक्त. पुलअप आपल्या कितीच येतात काय नाही. चला पूर्ण कंप्लीट झालं भेटू. मेन गोष्ट म्हणलं तर वॉल हँड स्टँड पुशअप मारू जाऊ. होल्ड करू स्पाइक पुशअप मारू स्टँड पण करू. तरी चला आज का बसलो माहिती आहे का. कारण की आपलं पूर्ण वर्कआउट लेट झालं आहे. आज म्हणलं तर आपलं भरपूर बोला टाइम भेटेल की आज जिममध्ये लेट नाही वाटते. जेवढं होईल तेवढं आपण खाली करू. बाकीचे जे राहिले ते वरी करू. खालीच करू. जो पस्तर लेट येत नाही जास्त मुलं येत नाही तो आपण खालीच प्रॅक्टिस करू. चला पहिला आपण मी 53 चुकीचं चला हिंदू पुशअप मारून घेऊ. 8च मारून घेऊ. काल तुम्हाला म्हणलं आहे की प्रत्येक वॉल हँड स्टँड पुशअप मध्ये 6 मारायचे. 6 मारण्याची रेडी आहेत का भावांनो चॅलेंजकडे. मला माहितीच आहे काल काय म्हणले आपण तर का. तर आम्ही वॉल हँड स्टँडचा पहिला पुशअप आपल्याला मारायचा आहे 6 बरं का. आता काय होते का आणि जे बोलले ते करते का नाही करू. मारलं 7 भरपूर होता म्हणून मी मारलं एक एक्स्ट्रा 7 मारला आपण. आपल्याला काही नाही वाटलं. ते अजून बघू आज आनंद नाही व्हायचा. दुसरं सेट अजून बाकी आहे. तिला भेटू आपला दुसरं सेट बघू. आणि जेवतारे आपला माझ्या पायाला वात आलती. पाय वाकडे बोल आलते. जेव्हा मी एक लास्ट 7 होतं ना रे हाफ मारले माझ्या पायाला वात आलती म्हणून ट्रिप केलं मी. आज 8-9 पस्तर गेलं असं का. तर दुसरा सेट कंप्लीट झाला. कंटिन्यू आपल्या हाताचं निघते आणि माझं लक्ष सगळीकडे जाते बरं का. नवीन घेतोय रविवारी जाऊन डायरेक्ट दुकानामध्ये ऑर्डर काय नाही करत. तर चला तिसरं सेट घेऊ. ते केले माहिती आहे का. आपला हात वाकडा होता लक्ष तिकडं होतं. दुसरं रॅपला डायरेक्टच मारलं. ही बिजाडीला काही सपोर्टच नाही दिलं. पॉईंटला असतो दुसऱ्या सेटला का तिसऱ्या सेटला पॉईंट घाबरून हाप मारला. मग डायरेक्ट पाठ आपटेल असते. जी गलती होती आणि करतोय गलती करायची नाही. वेळ लागू द्या. आता वाकडे करू नका. हात हे सरळ बरोबर बघा वाकडे की नाही असं. त्याला असं पाहिजे होतं तर असं होतं. पूर्ण लक्ष घ्या हाताला. दुसरं काही तिसऱ्या रॅपला मारले वेट पडणार होतं. त्यावेळेस सांभाळलं म्हणून आपली बारी वाचली. ती करायची नाही. हातच ठेवा. दुसरे एक्सरसाइजकडे जाऊ आपण. दुसरी एक्सरसाइज हँड स्टँड माहितीच आहे काय आहे काय नाही. तरी चला पहिल्या सेटला बघू. 150 सेकंदामध्ये जेवढं थांबणं होईल तेवढे थांबू. थांबलं
त्याच्यामधून काय पण नाही आला, आपला घंटा पण नाही आला. तर थोडं 1 मिनिट जरा दिमागाला शांत ठेवू. थोडं माझं लक्ष होतं तरी बी आपल्याला आलं आहे. आणि तुम्हाला तर माझं लक्ष पण होतं की आपली गलती करत होतो. जेव्हा तुम्ही हातावर थांबायचा प्रयत्न करताय त्यापासून ते तुमच्या बोटापास्तर बॉडी टाईट करा, बस तुम्हाला थांबता येईल. तुमच्या हाताला कळलं पाहिजे की आपण वेट तोलतोय. आता तिसऱ्या सेटला का होते का नाही, प्लॅन चेंज झाला. हाईट आल्यामुळं आपण वरी जाऊ, खाली कुणाला पण डिस्टर्ब नको, त्यामुळं मूड खराब करायला नको. की गाणे मुलं असे काय आहेत गाणी लावल्याशिवाय वर्कआउट करत नाही. एक जागी असते आणि मूड खराब असला ना पण गाणी लावूनच करतोय. आपला तिसऱ्या सेट बाकी आहे, होल्ड करायचा.